नमस्ते फ्रेंड्स, सौंदर्य सखीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला माझ्या नजरेतून सोमनाथचं दर्शन घडवून आणणार आहे। तुम्हाला एका बाजूला महादेव तांडव नृत्य करताना दिसतील। हे तांडव नृत्य आहे ते या मंदिरावरती संध्याकाळी एक शो असतो, 2 शो असतात। त्या शोमध्ये तुम्हाला साऊंड आणि लाईट आणि साऊंड शोच्या माध्यमातून पूर्ण इतिहास सांगितला जातो। पूर्ण या मंदिराचा इतिहास आहे तो सांगितला जातो। पण आतमध्ये तुम्हाला मोबाईलमध्ये मी बाहेरून चित्रीकरण केलेलं आहे। जिथे मी राहिले होते तिथून हे चित्रीकरण बाहेरून केलेलं आहे। या मंदिराचा परिसर खरंच खूप छान आहे। त्याचबरोबर या मंदिराच्या बाजूलाच असे छान छान मिरर देखील तुम्हाला मिळतात, जे शंख आणि शिंपल्याने डिझाईन केलेले आहेत। त्याचबरोबर अनेक वस्तू अशा आहेत ज्या इथे शंख आणि शिंपल्यापासून डिझाईन केल्या जातात। तुम्ही इथे घरात लागणाऱ्या शोच्या वस्तू देखील आहेत इथे बघू शकता। जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची जर खरेदी करायची असेल तर इथे जाऊन तुम्ही नक्की खरेदी करू शकता। यालाच लागून तुम्हाला एक बीच मिळतो। या बीचला देखील अडल्ट आहेत, जे प्रौढ आहेत, त्यांचं प्रत्येकी 5 रुपये घेतले जातात। आणि इथे तुम्हाला कॅमल आणि हॉर्स रायडिंग या दोन्ही गोष्टी मिळतात। सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत हा बीच ओपन असतो, चालू असतो। त्यामुळे सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत तुम्ही याचा आनंद घेऊ शकता। आता दुसरं इथे आहे ते भालका तीर्थ। इथे एक गोष्ट सांगितली जाते की इथेच श्रीकृष्णाला एका पारध्याकडून भाला त्याच्या अंगठ्याला लागला। तुम्ही इथे लाईट आणि साऊंड शोच्या माध्यमातून तुम्हाला हा इतिहास दाखवला जातो। तुम्हाला दिसेलच या लाईट आणि साऊंड शोच्या माध्यमातला जो क्षण आहे तो क्षण तुम्हाला इथे दिसतो आहे की इथेच श्रीकृष्णाच्या पायाला जो बाण आहे तो लागला होता। आणि इथून पुढे थोड्या अंतरावरती जाऊन जिथे त्यांच्या चरण पादुका आहेत तिथेच त्यांनी आपला देहत्याग केला होता। आणि हा इतिहास देखील तुम्हाला या मंदिरावरती लाईट आणि साऊंड शोच्या माध्यमातून सांगितला जातो। इथे आतमध्ये जिथं श्रीकृष्ण तुम्हाला दिसत आहेत तिथे एक छोटंसं वडाचं झाड देखील आहे। पण आतमध्ये व्हिडिओ शूटिंगला परवानगी नसल्यामुळं मी आतला काही भाग घेतला नाही, फक्त बाहेरचा, जेणेकरून तुम्हाला अंदाज यावा, घरबसल्या दर्शन घेता यावं, एवढाच उद्देश आहे या व्हिडिओ करण्याचा पाठीमागचा। त्याचबरोबर या मंदिराचा जो परिसर आहे तो परिसर देखील खूप निसर्गरम्य आहे। आणि मुळात हे मंदिर आहे ते समुद्राच्या काठावर असल्यामुळे खूप छान आहे। हा छोटासा तिथे एक कुंड आहे, त्या कुंडामध्ये पाणी आहे आणि लोक देखील इथे बसून आपला आनंद शेअर करतात किंवा आपला थोडासा विरंगुळा काढतात। खूप छान आहे हे आहे ते। इथे त्यांनी सांगितलं जातं की इथंच त्यांनी आपल्या चरण पादुका आहेत त्या सोडल्या आणि समोर जी नदी दिसते तिथूनच ते आपला देह त्याग करतात किंवा तिथून ते गायब होतात, अशी इथे कथा देखील सांगितली जाते। खरंच खूप छान आहे, बघण्यासारखा हा परिसर आहे। नक्की एकदा वाटल्यास भेट द्या, कारण आपलं प्रथम ज्योतिर्लिंग देखील आहे आणि खरंच खूप छान आहे। इथला बाजूचा परिसर देखील क्लीन आणि स्वच्छतेच्या बाबतीत एकदम छान आहे। आणि भरपूर मोठा इतिहास इथे श्रीकृष्णाचा सांगितला जातो। जसं मी सांगितलं की इथेच श्रीकृष्णाला भाला लागला होता आणि त्याच्यानंतर इथे या आहेत त्यांच्या चरण पादुका आहेत आणि इथूनच त्यांनी आपला जो देहत्याग आहे तो केला आहे। हा आहे तो त्रिवेणी संगम आहे। इथे 3 नद्यांचा संगम झालेला आहे। इथे बोटिंग देखील असतं, पण सध्या पाणी कमी असल्यामुळे इथे बोटिंगची सोय नव्हती। आम्ही गेलो त्यावेळेला बरंचसं पाणी कमी होतं, त्यामुळे तुम्हाला संगम देखील दिसणार नाही। तिथून पुढे जाऊन तुम्हाला 5 पांडवांची एक गुफा देखील आहे। इथे खाली कुंड आहे, खाली आम्ही काही गेलो नाही, पण याच्याच बाजूला तुम्हाला एक छान गुफा दिसते। त्याचबरोबर हे सूर्याचं मंदिर देखील आहे। व्हिडिओला शूटिंगची परवानगी नसल्यामुळे आम्ही काही घेतलं नाही। आता परशुरामाचं मंदिर देखील इथे आहे, जिथे तुम्हाला राम नाम असं लिहिण्यासाठी एक पुस्तिका दिली जाते। तिथं तुम्ही रामाचं नाव लिहू शकता। येणारा प्रत्येक व्यक्ती इथे रामाचं नाव लिहूनच जातो। जर तुम्ही देखील भेट दिली असेल तर रामाचं नाव लिहा
आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे इथे तुम्हाला 2 पिंड दिसतात ज्या समुद्राच्या आतमध्ये आहेत. तिथे तुम्ही जलाभिषेक, दुधाचा अभिषेक तुम्ही तिथे महादेवाला करू शकता. कारण मंदिरात आपणाला महादेवाच्या पिंडीला हात लावण्याची परवानगी नसते, पण इथे समुद्रामध्ये या 2 पिंडी खूप छान आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्की त्याच्यावरती जलाभिषेक करू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी सगळा इतिहास तर तुम्हाला सांगत बसणार नाही, कारण 30 मिनिटाचा हा पूर्ण शो होता आणि खरंच खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी जो मंदिराचा इतिहास आहे जसा तो कसा घडला किंवा सगळ्या गोष्टी इथे सांगितल्या जातात. दुसरी मला आवडली म्हणजे इथे एका नर्तिकेची गोष्ट देखील सांगितली जाते आणि ती देखील खूप छान आहे. आणि चौथं होतं ते म्हणजे इथली जी सोन्याची घंटा होती ती देखील खूप मोठी अशी दाखवतात आणि ती घंटा ओढण्यासाठी देखील सोन्याचे साखळदंड होते. खरंच इतिहास खूप छान आहे आणि मंदिरावरती दाखवतात, त्याच्यामुळं मुलं देखील आवडीनं बघतात. त्यांना वाटतं असं की ते मंदिरच बोलते त्याच्यामुळं नक्की एकदा भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण इतिहास दाखवणं शक्य नाही कारण 30 मिनिटाचा हा पूर्ण शो असतो आणि तिथं गेल्यानंतर देखील तुम्हाला कळायला हवं की नेमका कसा शो आहे ते. इथे ट्रस्टतर्फे किंवा मंदिरातर्फे तुम्हाला फ्री जेवणाची सोय देखील होते. तुम्हाला हवं असेल तर नक्की त्याचा आनंद देखील तुम्ही इथे घेऊ शकता. आणि मंदिराच्या पाठीमागेच ट्रस्टतर्फे राहण्याची देखील एक उत्तम सोय आहे. त्याचा मी वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. इथे बघू शकता तिने घंटा देखील खूप छान पद्धतीने दाखवलेली आहे. मंदिरातच ही घंटा होती आणि त्याला ओढण्यासाठी देखील सोन्याचे साखळदंड होते असं म्हटलं जातं. इतिहास कसा घडला, मंदिर किती वेळा घडवण्यात आलं, कुणी घडवलं, या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला सांगितल्या जातात.